रक्षाबंधनाच्या औचित्याने वैणत्येय इंग्लिश मीडियम स्कूल निफाड आणि राजमाता जिजाऊ महिला मंच निफाड यांच्या संयुक्त विद्यमाने समाजाचे रक्षण व सेवा करणाऱ्या सैनिक, डॉक्टर, पोलीस व सफाई कर्मचाऱ्यांचा विशेष सन्मान सोहळा उत्साहात पार पडला। कार्यक्रमाच्या प्रारंभी मान्यवरांचे स्वागत व सत्कार करण्यात आलाय। त्यानंतर विद्यार्थ्यांनी उपस्थित सैनिकांना राखी बांधून त्यांच्या शौर्याला, त्यागाला व राष्ट्रसेवेला अभिवादन केले। विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या देशभक्तीपर गीत व नृत्याचे कार्यक्रमात राष्ट्रप्रेमाची भावना जागृत झाली। या प्रसंगी नायब सुभेदार अरुण गव्हाणे, हवालदार संजीव पाटील, सिग्नल ऑपरेटर दीपक खेलुकर, हवालदार प्रेमा भोर, कारगिल योद्धा तुषार खरात आणि सुभेदार प्रमोद पाठारे हे वीर सैनिक उपस्थित होते। तसेच पोलीस कॉन्स्टेबल श्रीमती मोरे मॅडम, पोलीस कॉन्स्टेबल श्रीमती बैरागी मॅडम, सफाई कर्मचारी लता शिंदे आणि डॉक्टर सपना पानगव्हाणे यांचा देखील सन्मान करण्यात आला। या उपनगराध्यक्ष श्री अनिल कुंदे, वेदा व्यवहारे, राजाभाऊ राठी, प्राचार्य पल्लवी सानप, भाजप नेते श्री वैकुंठ पाटील, डॉक्टर उत्तम डेरले, सागर निकाळे, DR वाघवकर, मधुकरराव आदी मान्यवर उपस्थित होते। राजमाता जिजाऊ महिला मंच अध्यक्ष डॉक्टर सीमा डेरले, उपाध्यक्षा श्रीमती सिंधुताई धारराव, तसेच सदस्या मालती वाघवकर, भारती कापसे, अरुणा कराड, सुनीता कुंदे, दीपाली तासकर आणि वैशाली खाटीकर यांची विशेष उपस्थिती लाभली आहे। राखीचा धागा केवळ नाताचा नाही तर कृतज्ञता, सन्मान आणि राष्ट्रसेवेच्या भावनेचा बंध आहे, असा संदेश या उपक्रमातून देण्यात आला। अरुण गव्हाणे यांनी मनोगत व्यक्त केलंय। आज हा राखीचा कार्यक्रम घेतला म्हणजे आम्हाला बॉर्डरची आठवण आली। माझ्या अंगाला काटा येतोय। मी 26 वर्ष सेवा केली, असा कार्यक्रम मी कधी बघितला नाही। आम्ही बघितला, कार्यक्रम केला, आम्हाला तिथं बहीण नाही, कोण नाही, आम्हीच आपसमध्ये बहीण भाऊ होतो सैनिक। आमचा कार्यक्रम मंदिर प्रोग्राम होता, मंदिरामध्ये एकमेकाला आम्ही राखी बांधतो, आमचे गुरुजी असतात। तेवढा कार्यक्रम झाला की आम्ही आमच्या ड्युटीला, आमचा सण म्हणजे जेव्हा सैनिकाचे जे असे जे प्रोग्राम आहे ना, अंगाला काटा येतो सांगायला तुम्हाला। ज्या दिवशी आम्ही घरी येऊ त्या दिवशी आमचा दिवाळी दसरा, कारण आम्ही प्रत्येक सणाला आम्ही घरी येऊ शकत नाही आणि सण साजरा करू शकत नाही। कारण जर आम्ही सण साजरे केले तर देशाचं कसं होईल? सैनिक जर तिथे जर नसतं तर बाकीचं हे काही जे राष्ट्र आपल्या देशाला वाकड्या नजरेने बघतात ते आतमध्ये घुसतील। त्यामुळे आम्ही पहिले देशाची सेवा करतो आणि मग आम्ही कधी सण मध्ये, आता माझे मुलं घरचे पाहुणे रावळे, अरे भाऊ तू सणाला नाही आला, मग देश कोण सांभाळेल? तर सण करत राहतो। ही उपनदी कशासाठी घातली होती? त्यासाठी। तर हा रक्षासूत्राचा कार्यक्रम म्हणजे एकदम रामायण महाभारतापासून चालू आहे। एक रक्षासूत्र म्हणजे एक आपण त्या ज्याने राखी बांधली त्याची आपण सेवा करतो ते हे केलं। आणि मी एवढं सांगतो की हे जे मुलांना असे प्रोत्साहित कार्यक्रम मिळत आहे ना, हे खूप चांगल्या गोष्टीचे कार्यक्रम डॉक्टर सीमाताई डेरले मॅडमनी आणि बाकी सगळ्यांनी एवढं अरेंजमेंट केली, ही अतिउत्तम। म्हणजे आम्हाला असं वाटतं की आम्ही काहीतरी नवीन विश्वात आलोय की एवढा छान कार्यक्रम निफाड तालुक्यात घडवला। मी हप्त्यातून 1-2 कार्यक्रम पुढे पुणे प्रत्येक ठिकाणी नाशिकमध्ये इकडे चालू होतो, पण असा कार्यक्रम मी सुद्धा बघितला नाही। एवढे सगळे पोलीस। नाशिक लोकशाही न्यूज साठी प्रतिनिधी सागर निकाळे, नाशिक।